हाय, तर आज आपण खमंग ढोकळा बनवत आहोत. तर त्यासाठी काय-काय साहित्य लागते ते बघूया आपण. तर इकडे बेसन, साखर, तेल, सायट्रिक ॲसिड, मीठ घेतलेलं आहे आणि मग 1 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये सायट्रिक ॲसिड, मीठ आणि साखर घालायची आणि चांगलं ते एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर चाळणीच्या साहाय्याने बेसन चांगला चाळून घ्यायचा आणि इकडे ते परत मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं आणि इकडे आपला मस्त मिक्स झालेला आहे आणि इकडे आधीच आपण पातेला गरम करायला ठेवायचा आणि मग ताटाला वगैरे तेल लावून घ्यायचं आणि इकडे सोडा घातलेला आहे आणि त्यावर थोडा पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा किती मस्त झालेलं आहे आणि आता हे ताटामध्ये टाकायचं आणि झाकण देऊन ठेवून द्यायचं. थोडं अशा प्रकारे झाकण द्यायचा त्याच्यावर आणि ते ठेवायचं आणि मग काहीतरी वजन त्यावर ठेवायचं. वाफ नको जायला म्हणून. तर बघा इथे कशा मस्त झालेल्या आहे आणि इकडे ढोकळा थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर इकडे कढीपत्ता, राई, मिरची घालून मस्त आपली फोडणी तयार झालेली आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि साखर घालायची. तर इकडे आपली फोडणी पण तयार झालेली आहे. तर चला मग बघा कशी वाटली व्हिडिओ. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा अशा प्रकारे आपला मस्त ढोकळा तयार झालेला आहे आणि आता हे मस्त कट करून घ्यायचं आणि ती फोडणी आहे ती त्यावर टाकायची. तर बघा अशी मस्त फोडणी आपली झालेली आहे ती त्यावर टाकायची. तर चला मग कशी वाटली व्हिडिओ तर कमेंट करायला विसरू नका.